हाय बोल मागं बोलून. This is the place where we can shoot some vintage things. लवकरच काहीतरी छान करूया. मी असंच काहीतरी बच्चन टाकते तुम्हाला. सो पहिले आपण आता गेलतो 160 वर्ष जुन्या विष्णूंच्या मंदिरात. खूप सुंदर वाटलं त्या मंदिरमध्ये जाऊन. खूप चांगल्या पद्धतीने आमचे दर्शन झाले. आम्हाला कडकण्या पण भेटल्या खायला. ज्या की बॅगेत आहेत. ज्या की बॅगेमध्ये. आता आम्ही हा वाडा बघायला. हा सुंदर असा वाडा आहे जिथे प्रणव लहानपणी खेळायचा. 3 दिवस राज्य चालायचं त्याच्यावरती. माझ्यावरती नाही झालं. आणि हे तुम्हाला घर वाटत असेल बट हे वॉशरूम आहे. आणि इथे असं सुंदरसे छोटे छोटे घरे आहेत जिथे अजून माणसं राहतात. तुम्ही बघू शकता. इथं नाही राहता. इथं नाही राहत. इथे खाली राहतात. ते राहण्याच्या लायकीचं राहिलं नाही. आता पडायला आला वाडा. पण त्याच्या आधी आम्ही नक्की शूट करू. हा बघा 50 वर्ष आधी लावलेला कंदील. किती सुंदर आहे. चल वरच्या साईडला दाखवू त्यांना. छान कॉन्ट्रास्टी आहे. इथे आम्ही इथे बायका धुणं धुवायच्या जुन्या काळात. ओहो. प्रणवला पण मी लवकरच धुवायला सांगणार आहे. बगडी भरून कपडे आणलेले आहेत. चल प्रणव. मस्त. हे किती भारी बोलतो. आणि हिला वाटतंय मी कपडे धुला. 11 झालेले आहेत. वा. प्रे करा काहीतरी खूप चांगलं होईल. मी आंटी नाही दिसत आहे ना अशी. वाईट डोर पेंट केलं नसतं तर अजून चांगलं वाटलं असेल. ओके या साईडला काय नाही तिथे. पण स्पेस चांगली आहे काहीतरी करायला. आता आपण वरती जाऊया. चला. जुन्या वाड्यांमध्ये जी आली आहे ही लहानपणापासून वाडे बघितले नाही. सगळंच बघायचं. हे बिलबोर्ड आहे ज्याला आम्ही लेटर समजून मग अशी व्हिडिओ काढत होतो. बट असं सुंदर असा कॉन्ट्रास्ट कलरिंग पण केलेलं आहे त्यांनी. म्हणजे कलर थेरी त्यावेळेस पासून चालत आलेली आहे. अरे वा. आणि हे घर आहे बंद आहे. लॉक आहे. आणि हा हे बघू शकता लोकांनी खराब केल्यामुळे थोडासा हा पडत आलेला आहे. लोकांनी नाही केला. प्रणवने केलं बरोबर. काळा नाही गेला. वरतून कसा दिसतो व्ह्यू दाखव ना. वरतून का तो पण व्ह्यू दाखव. इथून इथे प्रेमकथा पण चालायच्या. प्रणवचं बचपन का प्यार.